चिन्या, हे चिन्या काय करतोयस? अरे हे काय लावलंयस तू? माझी गोष्ट अजिबात हलवू नकोस. मी तुला आधीच सांगतोय, ते माझं फार महत्वाचं सामान आहे आणि ते कुठल्याच परिस्थितीत हलता कामा नाही. तू सरक बाजूला हो. ऐका, शांतपणे ऐका. ते बघा तिकडे बुलडोझरचा आवाज येतोय. हो, तो बुलडोझर आपली शाळा पडायला येतोय सर. अरे बापरे, आपण त्याला थांबवलं पाहिजे. हो आपण त्याला थांबवलं पाहिजे. अरे ते आपल्या शाळा मुलांची परीक्षा चालू आहे आणि अशाच वेळेस बुलडोझर सगळा धक्का मारायला आलेला आहे. प्रवेशद्वार तोडतील ते. अरे भयानक आहे ते. असं करता कामा नाही त्यांनी. सर सामान हलवलं पाहिजे सर. सर मी तुम्ही बसा, मी हलवतो सगळं सामान. आपण इकडनं हलवूया सर. डीवी सर, आता आपल्याला इथून निघायला काहीच हरकत नाही. सहा एके सहा, सहा एके सहा, सहा दुनी 12, सहा दोन्ही 12, सहा त्रिक 18, सहा त्रिक 18. प्रिया, साईमा हे बघून तुझ्याशी कट्टी नाही येणार ना? त्याची काळजी तुम्ही नाही करायची, त्याची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही फक्त अभ्यासात लक्ष द्या बघू. पण तू साईमांना का नाही सांगत की बनू चांगली मुलगी आहे, तिला घराबाहेर काढू नका ते? तुम्हाला कोणीही घराबाहेर काढणार नाही, आम्ही आहोत. तुम्ही फक्त अभ्यासावर लक्ष द्या बघू. आमच्यासाठी एवढं कराल ना? म्हणायचे का आपण पुढे पाढे? रणवीर, तुम्ही सांगा साईमांना की बनू चांगली मुलगी आहे, तिला कधी बाहेर काढू नका. बनू, त्यांच्याशी काय बोलायचंय ते आम्ही बोलू. तुम्ही हा दिलेला अभ्यास पूर्ण करून दाखवा आम्हाला. आम्हाला वाटतं अजूनही वेळ गेलेली नाहीये. माणुसकीच्या नात्यानं आपण बनूला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला तर काय हरकत आहे? आम्ही आजपर्यंत आपल्याजवळ कधीही काही मागितलं नाही. बनूला दत्तक घेण्याची आमची इच्छा पूर्ण केली तर याही पुढे कधी काही मागणार नाही. आणि ही फक्त आमची इच्छा नाही, मनापासून विनंती आहे. यापूर्वीही आपण या विषयावर बोललो होतो, तरी आता शेवटचं सांगतो, हे होणं शक्य नाही. आणि तुम्हालाही सांगतो, हा विषय तुमच्या डोक्यातून कायमचा काढून टाका. तसं केलं तर आमच्यावर आणि आमच्या घरावर अनंत उपकार होतील. आपण इथं कशासाठी आलो? हे काय आहे? सर, आतमध्ये शाळेतली मुलं बसली आहेत. हां, हो, तुम्ही त्यांच्याजवळ थांबा, मी आलोच. नक्की या. नक्की येतो सर. मी बघतो. हो बघा.
बस बस हे घे. कोण हवंय तुम्हाला? दादू 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 तुम्ही कधी आलात इथे? काका काका लवकर बाहेर आहे. कसे आहात दादू तुम्ही? कधी आलात? साक्षी साक्षी लवकर बाहेर आहे. आई कसे आहात तुम्ही? दादू तुम्ही इथे? दादू कोणी आणलं तुम्हाला इथे? कधी आलात तुम्ही? दादू तुम्ही कधी आलात? इकडे का बसलात? काका दादू मेला मोर्या तू जोशींचे या महिन्याचे दिवसच लिहून ठेवले नाहीत त्यांनी. 1 2 3 गोदा काकू 4 5 आयुष्यमान भव. काकू मला जेवायला वाटणं खूप भूक लागली. दृष्टच काढली पाहिजेत. नाही स्वतःहून जेवायला मागतोस म्हणून म्हटलं. नाही तर जेवायला कधी थांबत नाहीस आणि थांबलास तर तुझ्या मागे लागल्याशिवाय 2 घास तुझ्या घशाखाली काही उतरत नाहीत. ये ये बाळा ये निवांतपणे जेव. हा बसतो. ए अरे पाडघे पाडघे पाणी घे. हो घेतो. हे घे ते ताट दे माझ्या. पाणी घेते तांबे घेतो. पोळी घे पाडते तुझ्या डोळ्याला. हा हे घे घे लागे. कसा रे तू? काय बनवलंय आज? खाऊन बघ. शिरा बनवलाय शिरा. तू बघ. शिरा घे तुला आवडतो ना. चल आज काहीतरी विशेष दिसते. नाही खुश आहे स्वारी? खुश तर आहे. आनंदाचं कारण विचारशील तर कदाचित नाही सांगू शकणार, पण सडकून भूक लागली एवढं खरं. हो ना. निवांतपणे जेव. असं जेवताना पाहून ना त्या म्हाताऱ्या जीवाला बरं वाटतो. नाहीतर तुझी ती नोकरी यायचा ठिकाणा नाही जायचा ठिकाणा नाही. असली नोकरी करून जीवाचे हाल करण्यापेक्षा सोडून दे ना ती नोकरी. काकू तुला वाटतंय तितकं ही नोकरी सोडणं सोपं नाहीये. मला पोळी वाटलं. काय माहित यानंतर तुझ्या हातचं जेवायला मिळतंय की नाही. असं का म्हणतोस? काकू मी तुला सांगायला विसरलो, पण कदाचित माझी बदली होती. म्हणजे ही नोकरी सोडून मला दुसरीकडे जावं लागेल. देव करो आणि तुझी बदली कायमची रद्द हो. बाबा ओळखलत?
हा फोटो कोणाचा आहे? चिन्या, शाळेची वेळ झाली, घंटा दिलीस का? हे चिन्या, हे चिन्या, मी काय म्हणतोय ते ऐकलंस का? दादू, देव, बाबा, काय रे? अरे याचा आवाज का नाही येत? अरे हे लागत का नाही? काय घोटाळा झाला याच्यात? दादू, दादू काय हवंय तुम्हाला? दादू, दादू मी देवयानी, तुमची देव दादू. दादू तुम्ही ओळखत का नाही आहात? मला सांगा ना तुम्हाला काय हवंय? दादू बोला ना काहीतरी. दादू इथे. दादू, दादू ही आपली श्रावणी, हिला ओळखलत ना? हा, अभिलाषा काकू, दादू आपली काकू. दादू, दादू याला ओळखलत ना? हा आपला काका, मकरन काका. दादू, दादू असं काय करताय? दादू प्लीज कोणाला तरी ओळखा ना. आई, आई, तू तरी सांग नाही. बाबा, बाबा तुम्हाला आठवतंय ना? ही साक्षी, देऊ, काहीतरी काहीतरी बोला. कोणाला तरी ओळखा ना दादू. बाबा, दादू. राज, हे दूध दूध. नाही, मी काय म्हणते, म्हणजे या नोकरीमुळे तुझी बदली होणार असेल ना, तर ही नोकरी तू सोडून का देत नाहीस? नाही म्हणजे हे बघ, तू शिकलेला आहेस, हुशार आहेस, म्हणजे तुला काय कुठेही नोकरी मिळेल. काकू, मला कल्पना आहे, मी इथून निघून गेल्यावर तुला जितकं वाईट वाटेल तेवढं दुःख मलाही होणार आहे. काकू, मी गेल्यावर तुला माझ्याऐवजी अनेक पेइंग गेस्ट मिळतील, पण मला तुझ्यासारखी आई नाही मिळणार. तू गेल्यावर माझं किती मोठं नुकसान होणार आहे.
हे माझं मलाच माहित. मी आलोच. हां बोला साहेब. एवढं समजावून सुद्धा शेवटी तुला पाहिजे तेच केलं. पण साहेब माझं ऐकून तर घ्या. मला येऊन भेटायचं. ठीक आहे, मी पोचतो. काकू मला जरा ताबडतोब जावं लागतं, अर्जंट काम आहे. मी आलोच. आहे ना, आणि इतक्या रात्री तू बाबा ही तुमचीच खोली आहे, आठवत आहे? दादू मी बीएड झाले ना तेव्हा तुम्ही इथेच मला तुमचं आवडतं पेन गिफ्ट केलं होतं, आठवत आहे ना? बाबा याच टाईपरायटरवर तुम्ही टाईप केलं होतं पत्र देऊला देण्यासाठी. मला थोडं पाणी मिळेल? दादू मी आणते. दादू थोडंसं आठवून बघा ना जरा. दादू